कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांचा वाढता संताप याच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री अचानक शहरातील रस्त्याच्या कामाची पाहणी केली। दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामास त्यांनी भेट देत कामाचा दर्जा तपासला। अवघ्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की रस्त्यांचे काम सुरू असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कामाची गुणवत्ता तपासावी। मात्र या सूचनेनंतर देखील मध्यरात्री जेव्हा क्षीरसागर स्वतः पाहणीसाठी पोहोचले तेव्हा ना अधिकारी उपस्थित होते ना ठेकेदार। ही बाब निदर्शनास आल्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी तात्काळ संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना खडे बोल सुनावले। शहरातील रस्त्यांचा दर्जा टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदारांची आहे। नागरिकांना गैरसोय होईल अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला यापुढे अजिबात सहन केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। त्यांनी पुढे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की प्रत्येक ठिकाणी रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता प्रत्यक्ष तपासावी आणि ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावे। निधी मंजूर करण्याचं काम आम्ही करतो, पण त्याचा उपयोग जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी व्हायला हवा, अन्यथा कारवाई टाळता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला।